शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र मोहटा देवीगडावर महिलांनी आपल्या सौभाग्यासाठी कुंकुमार्चन केलं। नवरात्र काळात देवीच्या विविध रूपांमध्ये जशी महापूजा होते तशी विविध प्रकारे सेवा करून देवीला प्रसन्न करण्यासाठी केलेल्या आराधनांपैकी कुंकुमार्चन सेवा आहे। जागर, गोंधळ, भजन, कुमारिका पूजन, तांदूळ प्रसाद, ओटी भरणे, पाद्यपूजा, मळवट पूजा, घटी बसणे, खडी नवरात्र, धार्मिक ग्रंथ पठण आदी प्रकारे देवीची सेवा होऊन देवीची शाश्वत पूजा व्हावी यासाठी महाआरतीची सेवा अनेक भाविक करतात। कुंकुमार्चन सेवेमध्ये देवीच्या विविध रूपांची आणि अवतारांची कल्पना करत कुंकू अर्पण करण्याचं सौख्य, समृद्धी आणि सौभाग्य वृत्ती होते अशी महिलांची धारणा आहे। देवस्थान समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या पुढाकाराने नगरच्या न्यायनगरमधील रेणुका माता महिला भजनी मंडळानं मोहटा देवस्थानात विधिवत प्रकारे कुंकुमार्चन पूजा केली। या उत्सवात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या। मंदिरामध्ये कुंकुमार्चन केलं। कुंकुमार्चन म्हणजे आम्हा सौभाग्यवतींचं एक महत्त्वाचं लेणं कुंकुम। हळदी कुंकू कुठलीही बाई सौभाग्याच्या लेण्याला नाही म्हणत नाही, ते कुंकुमार्चन आम्हा सगळ्यांना करायला मिळालं। ते मी म्हणेन आम्हाला सगळ्या सौभाग्यवतींना एक भाग्याचं काम करायला मिळालेलं। या कुंकुमार्चनामुळे आम्हाला काय मिळालं, ते आमचं अखंड सौभाग्य राहावयाची आम्ही देवीकडे प्रार्थना केली। तिच्याकडे आम्ही आमच्या कुटुंबियांबद्दल प्रार्थना केली, धनसमृद्धी मिळू दे, सौभाग्य मिळू दे, आमच्या मुलांचं पूर्ण व्यवस्थित सगळं शिक्षण, त्यांचं प्रगती सगळं काही व्यवस्थित होऊ दे याबद्दल आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली। आणि मला खात्री आहे की देवी आमची ही प्रार्थना मान्य करेल आणि आमच्या पाठीशी कायमची उभी राहील।